असा एक तरी दाखवावा, जन्माला आल्यापासून मी अपराध केलेला नाही, असा जो कोणी उभा राहील का नाही त्यानं जन्माला येऊनच अपराध केलेला आहे. कीर्तन जर लवकर सुटावा असं वाटत असलं का नाही तर सगळ्यांनी एक एक गोष्ट सांभाळायची. लवकर सुटावं असं वाटत असलं, वाजवणाऱ्यानं चांगलं वाजवायचं नाही, गाणाऱ्यानं चांगलं गायचं नाही आणि ऐकणाऱ्याने चांगलं ऐकायचं. झोप नसली तरी जांभळी द्यायची, पाय दुखत नसला तरी पाय पसरायचा. अखंड समाधान वृत्ती प्राप्त होण्याकरता परमार्थामध्ये कुठल्याही व्यक्तीला संपूर्ण जीवन व्यर्थ घालवावं लागत नाही. अगदी थोडक्या वेळामध्ये ते प्राप्त झालेलं असतं. हरी होईल तो भोग भोगीन आपुला, होईल तो भोग भोगीन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासाव हे इच्छितशे दान, अंतरीचे ध्यान मुखीना. नये काकुलती गर्भवासासाठी, नये काकुलती गर्भवासासाठी, न धरी हे पोटी भय काही. तुम्हा पासावहे चितशी दान, अंतरीचे ध्यान मुखीना. तुका म्हणे माझ, तुका म्हणे माझ उदंड एवढे, नाचे न मी पुढे माय बापा. तुम्हा पासावहे चितशे दान, अंतरीचे ध्यान मुखी ना. काय म्हणतात महाराज? प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपण रूपी सेवे करता आलेला अभंग विश्वभूषण संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आपल्या सगळ्यांच्या पाठाचा, परिचयाचा, अभ्यासाचा, चिंतनाचा असा हा मागणीपर प्रकरणामध्ये गायला जाणारा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीनाथाशी संवाद साधत असताना विशेष रूपानं अंतकरणातील जी परमार्थिक भूमिका आहे त्या परमार्थिक भूमिकेचा अलौकिक विचार बुद्धीमध्ये धारण करून मग भगवंताला योग्य असं मागणं मागतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणजे सालाबादाप्रमाणे भगवान श्री गणेशांच्या जयंतीच्या निमित्तानं या नगरामध्ये संप्रदायावर प्रेम आणि निष्ठा असणाऱ्या आपल्या सर्वांच्याच अथक परिश्रमातून हा उत्सव साजरा होत असतो. आणि तशा पद्धतीत याही वर्षी अधिकारी सत्पुरुषांचं आपण गेली 6-7 दिवस झालं अमृतपान करत आहात. आणि मग तुम्हा महात्म्यांच्या प्रेमापोटी सद्गुरूंच्या कृपेत आणि भगवान पंढरीनाथांच्या इच्छेनं माझ्याकडं आजच्या दिवसाच्या सेवेचा योग आलेला आहे. मी नेहमी असं म्हणत असतो, महात्म्यांच्या सेवेनंतर भगवंताच्या सेवेकरता इतर कोणी जर उभा राहिलेला असेल तर नाथांची ववी अमृताचे ताटी जाण न रोटी ठेवली. आणि बऱ्याच वेळी माझ्या जीवनामध्ये तसा योग होतो. श्री गुरु मालकांचं आशीर्वचन झालेलं असतं आणि का कोणास ठाऊक वासरात लंगडी गाई शहाणी असं म्हणून का काय माझं त्या दिवशी सेवेला निरूपणाला आणि सेवा दिलेली असते. ही विचार दृष्टीनं संगती बसण्यायोग्य अजिबात नाही. आणि त्याहून विशेष प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती
अवघड आहे या सगळ्या संकल्पनांच्या गोष्टी. ज्ञानोबा तुकोबारायांच्या अंतकरणातला सेवाभाव धरून तुमच्या सेवेला उभं राहणं हे खूप कठीण आहे. म्हणून भक्तीला शुळावरची पोळी अशी उपमा दिली. भक्ती ते कठीण शुळावरील पोळी, कोण गांड्या बळी निवडील. ह्या अवघड गोष्टी आहेत. पण सेवक धर्मामध्ये स्वतःकडे अधिकार अजिबात नसतो. दास म्हणलं की जिने पराधीन अनेका हाती, दुसऱ्याच्या हातात जगणं असतं. आणि मग स्वामींच्या अंतकरणामध्ये काय भाव निर्माण झाला त्या भावासारखं होणं हे सेवकाचं कर्तव्य असतं. स्वामीची या मनोभावा न चुकीजे हे परमसेवा. परमसेवा म्हणलेलं आहे. आणि तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, संताची स्तुती ते दर्शनाच्या योगे आणि पडिल्या प्रसंगे. जसा जीवनामध्ये प्रसंग पडलेला असेल त्या प्रसंगाला सादर होऊन संतांची सेवा करणं ही संतांची महान स्तुती असते. अशा स्तुतीच्या समोर वेदाचे शब्द सुद्धा तोकडे पडतात. आणि म्हणून या सगळ्या सूत्राच्या गोष्टी टाळता येत नाहीत. आणि नाईलाज असतो मला इथं अधिकाऱ्यासारखं उभं राहावं लागतं. तुकोबारायांचं प्रमाण आहे का नाही, तुमचे मी दास संताचे दुर्बळ. तुमचे मी दास संताचे दुर्बळ. किती वाजले आता? 8:30. 10:30 पर्यंत करोनी सांभाळ राखा बाई. सेवे लागी सेवक झालो तुमच्या सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. देवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवाया वरीन करावा अधीर. होईल तो भोग भोगेन आपुला न घाले विठ्ठला भार तुझ. तुम्हा पाशावहे चितशे दान अंतरीचे ध्यान मुखी नाम. या अभंगातून तुकोबारायांनी भगवान परमात्म्या पांडुरंगाशी आणि संवाद करत असताना काही मागणं मागितलेलं आहे. आता मागणं म्हणलं की थोडासा सगळ्यांच्याच विचारामध्ये एक असा दृढ विषय बसलेला आहे की देवाला मागितलेलं जमत नाही, महात्म्याला मागितलेलं आवडत नाही. आणि म्हणून कुणी कुणाकडं मागायचं नाही. कुणीच कुणाकडं मागायचं नाही. हे असंच जर चालत राहिलं, कुणी कुणाकडं मागायचं नाही, तर परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही गोष्टी उत्तमरित्या पार पडत नाही. आपल्या ठिकाणी असणारा भाव अल्प आहे. आपल्या ठिकाणी असणारी बुद्धी अल्प आहे. आपल्या ठिकाणी असणारं प्रारब्ध योगात प्राप्त झालेलं आयुष्य अल्प आहे. आणि एवढं सगळं अल्प दशेत असतानाही आपण संपूर्ण जीवन जगत असताना अपराध केल्याशिवाय मरतच नाही. असा एक तरी दाखवावा जन्माला आल्यापासून
मी अपराध केलेला नाही. असा जो कोणी उभा राहील का नाही त्यानं जन्माला येऊनच अपराध केलेला आहे. सगळ्यात मोठा त्याचा असणारा आणि विशेष रूपानं अपराध काय असेल तर मनुष्य योनीमध्ये जन्म घेतला हाच सगळ्यात मोठा त्याच्याजवळ असणारा दोष आहे. परिणामी प्रपंच उत्तम प्रकारे साध्य होण्याकरता काही गोष्टीचं कुणाच्या तरी समोर हात पसरून मागणं झालं पाहिजे आणि परमार्थ ही उच्च कोटीचा होण्याकरता काही व्यक्तींच्या समोर हात पसरून मागितलं पाहिजे. याशिवाय परमार्थ आणि प्रपंच दोन्ही गोष्टी साध्य करण्याकरता आपल्या शक्तीनुसार अपूर्ण आहेत. अपूर्ण तुकोबरायांचं प्रमाण आहे, अल्पभाव अल्पमती अल्प आयुष्य नाही हाती अपराधाची ओळीलो मूर्ती. पुढं आहो वेद मूर्ती हे अभिप्राय दिलेला आहे. अल्प आयुष्य मानव अल्प आयुष्य मानव कीर्तन जर लवकर सुटावं असं वाटत असलं का नाही तर सगळ्यांनी एक एक गोष्ट सांभाळायची. लवकर सुटावं असं वाटत असलं वाजवणाऱ्यानं चांगलं वाजवायचं नाही, गाणाऱ्यानं चांगलं गायचं नाही आणि ऐकणाऱ्याने चांगलं ऐकायचं. झोप नसली तरी जांभळी द्यायची, पाय दुखत नसला तरी पाय पसरायचा. अगदी असं पाय पसरायचं का नाही तसं मान्यता आहे शास्त्राची. कथा कीर्तनामध्ये जमत नसल्यास पाय पसरून हलका करावा जड झाल्या, पण जिकडं कथा चालली तिकडं पाय करायचा, इकडे एक करायचा म्हणजे गोवाला काय मध्ये उभा करायचं का मग असं विरुद्ध दिशेला. चला म्हणून तर तुकोबराय म्हणतात रंगभरी कीर्तनात प्रेमे हरिदास नाथ. फक्त थोडं काय कमी पडतं सांगू का, राग मानायचा नाही. थोडं कमी पडतं म्हणजे आपल्या सगळ्या इचलकरंजी भागामध्ये टाळाचा जोर कमी पडतो थोडा. टाळ ज्या लईमध्ये वाजायला पाहिजेत का नाही तसं वाजत नाही. आणि त्याचं कारण मी मला सांगितलं उपाशी बुवांनी. त्याचं कारण एकच आहे म्हणले, तुम्ही किती बी फडाच्या नेमात ओढून टाळ वाजवायचा प्रयत्न केला तरी आमचं तिकडच जाणार. कुठं?
मागाच्या यंत्रावर ठकडाक ठुकाव ठकडाक ठुकाव असं घुळून झालं पाहिजे. घुळून घुळा घुळा वाजती टाळ कैसा आत्ताचा गेलेला वेळ कीर्तनाच्या वेळेमध्ये धरला जाणार नाही. विठोबा रखुमाई अल्पायुष्य मानव देह अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी बुरले ते पाहेगा. ठीक आहे, अगदी शेवटपर्यंत पामराला हे कळत नाही की माझं आयुष्य ईश्वर प्राप्ती करता अत्यंतिक थोडं आहे म्हणून नाही कळत. कारण त्याचा प्रयत्न असतो या जन्मामध्ये विषय भोग जर शिल्लक राहिलेला असेल तर मी पुन्हा मरून जन्म घेईल पण भोग पूर्ण करीन अपेक्षा असते. आणि सारखं जन्माला यायला आणि मरायला त्यांना आवडतं. ज्ञानोबराय म्हणतात ती लाज पै निर्मळा निसुगा गोड, त्याला निसुग म्हणले. निसुग बरं का? निसुग ह्याचा अर्थ काय माहितीये का? निसुग सोपा अर्थ काढायचं म्हणलं की निर्लज्ज. निसुग कुणाला निसुग म्हणायचं सांगा? हित कीर्तन चालू असतं आणि मंडपाच्या बाहेर गाडीवर बसून व्हॉट्सअपवर जी चॅटिंग करतो त्याला म्हणायचं निसुग. निसुग गल्लीमध्ये कीर्तन असतं आणि दरवाजा लावून मालिका बघत बसते तिला म्हणायचं निसुग. निसुग. माझ्याकडे निसुगाच्या लई व्याख्या आहेत पण सगळ्या सांगितल्या तर पुन्हा तुम्ही मला इचलकरंजीला बोलवायचंच नाही. सांगा की आपलं थोडस सांगा सांगा कसं आहे हातचा राखून राहिलेलं बरं असं. निसुग एक निसुग आहे, सारखं जन्म मरणाची अपेक्षा आहे त्याला सारखं. अशा चरित्र कथाही सापडते. विषय भोगा करता आपल्या पुत्राचं तारुण्य मागून घेतलं. कोण आहे? कुठला राजा? कुठल्या राजानं आपल्या पोराचं तारुण्य मागून घेतलं होतं? सलमान खाननी, अजय देवगन, अमिताभ बच्चन,
पण राजा ययाती मी अनेक मुलींच्या बरोबर विवाह केला, पण अंतःकरणातली विषय भूक आहे ती संपली नाही. वृद्धापकाळ आला तर पोराला तारुण्य मागितलं आणि पोरानं दिलं सुद्धा. दिलं. काही काळानंतर कळालं की माझा संपूर्ण जीवनकाळ मी व्यर्थ विषयांच्या पाठीमागे लावलेला आहे, ज्याच्यामध्ये तृप्ती अजिबात प्राप्त होत नाही. संपूर्ण जीवन जरी पाठीमागे लावलं तरी विषयांच्या संगतीमध्ये तृप्ती प्राप्त होत नाही. संपूर्ण जीवन नाही, अनेक वेळा जन्म घेऊन जन्म खर्च केले तरीही विषयाच्या संगतीमध्ये तृप्ती प्राप्त होत नाही. तिथं वाटतं असं समाधान झालंय म्हणून, पण ते थोडक्यामध्ये गेलेलं असतं. ज्ञानोबरायाने त्याला उदाहरण देताना म्हणलं का विद्युत स्फुरणे काय ओवी कशी एरवी विषय सुख आहे हे बोलण्याची सारिखे नोहे का विद्युत स्फुरणे पाहे जगा माझी. ती लाईट लावतो कोण आहे आपण गणपतीच्या आरास, आणि गल्लीत काही कार्यक्रम असेल तर त्या लाइटिंग रात्रीच्या लावलेल्या असतात. त्यांनी करंट आला की लागायचं, करंट गेला की करंट आला की असा करंट त्यांच्या पाठीमागं सोडला का नाही त्या मंदिराच्या कळसापर्यंत पळत जातात. तिथं संपला की तिथून पुन्हा खाली सारखं लागायचं विजायचं लागायचं. ज्ञानोबरायांनी उदाहरण देत असताना सौदामिनीकडे पाहिलेलं आहे. सौदामिनी म्हणजे काय? सौदामिनी विजेला म्हणायचं. वीज आवाज एकाला एक असं ढग घर्षण झाले की कडकड 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 कडकड. इचलकरंजी पासून ते करमाळ्यापर्यंत वीज दिसते, पण विजेच्या प्रकाशामध्ये काहीही करता येत नाही. प्रकाश पडलाय असं वाटतं. तसं विषय संगतीमध्ये जीवन व्यर्थ वाया घालवणाराला या आभासामध्ये भ्रमामध्ये जीवन जगावं लागतं की परिपूर्णता समाधान प्राप्त होत आहे, पण समाधान मिळत नाही. इथं परमार्थ मार्गामध्ये संपूर्ण जीवन नाही वेचावं लागत. अखंड समाधान वृत्ती प्राप्त होण्याकरता परमार्थामध्ये कुठल्याही व्यक्तीला संपूर्ण जीवन व्यर्थ घालवावं लागत नाही. अगदी थोडक्या वेळामध्ये ते प्राप्त झालेलं असतं. तुकोबाराय म्हणतात आम्हाला तर झालंच आहे. झाले समाधान 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 झाले समाधान. तुमचे देखिया चरण तुमचे देखिया चरण आता उठावे ते मना आता उठावे ते मना आता उठावे ते तुमचे देखिया चरण तुमचे देखिया चरण आता उठावे ते मना आता उठावे ते मना आता उठावे ते मना
7लाच चालू करायला पाहिजे होतं ना. आज जागर आहे. आज जागर आहे. आज चालतंय. हा प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जास्त वेळ नको व्हायला घालवायला. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. आपल्या दिल्या टायमिंग त्या टायमिंग नुसार कीर्तन केव्हाही वेळेवर सोडावं. कीर्तन केव्हाही वेळेवरच सोडलं पाहिजे. केव्हाही केव्हाही. हा काय घरी जाऊन तर आपण कोण जेवणार नाही, होय की नाही. इथं जेवण आहे, प्रसाद आहे ना. प्रसाद आहे, शिजवायचा कुणालाच नाही, शिजलेला आहे. आणि प्रसाद काय रात्री खाल्ला काय आणि पहाटे खाल्ला काय. प्रसाद म्हणजे प्रसादच असतो. त्याच्यामुळं जास्त वेळ न लावता केव्हाही अगदी अगदी जास्त वेळ न लावता अगदी 12 वाजेपर्यंत केव्हाही सुटूया वर्ग. 12 वाजेपर्यंत कधीतरी असं व्हावं, कधीतरी असं व्हावं तुम्ही आम्ही सगळेजण जेवण करून बसलेला असावं निवांत. आणि श्रीगुरूंची आज्ञा यावी, कीर्तन चालू कर. आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बंद करायचं नाही. असं मालकांची आज्ञा यावी आणि मालकांचा मोबाईल बंद व्हावा. तो दुसऱ्या दिवशी सकाळीच चालू व्हावा. काय होईल, काय होईल. कुछ तुम जानो कुछ तुम जानो कुछ हम जानो, अंदर की बात राम जानो म्हणायचं. असो झाले समाधान. परमार्थ क्षेत्रामध्ये थोडक्या काळामध्ये निरंकुशा तृप्तीची प्राप्ती, अगदी थोडक्या. आणि असा एकाचा अनुभव नाही, असा अनेकांचा अनुभव आहे की या क्षेत्रात आल्यानंतर चित्ताला पूर्ण समाधानाची प्राप्ती झाली. तुकोबराय सांगतात, ऐसा मजनो हे एकाचा अनुभव, असा माझा एकट्याचा अनुभव नाही देवा. मग अनंत अनंत असे ज्यांचा अनुभव आहे मला, की ज्यांना हे प्राप्त झालेलं आहे. खूप जणांचा अनुभव आहे. आणि या सगळ्याचा आपल्याला सुद्धा अनुभव आहे. म्हणून तर प्रपंचातला वेळ बाजूला काढून आम्ही इथं सगळेजण आलेलो. घड्याळाच्या काट्यावर जीवन जगणारी माणसं आहेत.
9 म्हणलं की 9, 9च्या पुढे सेकंदभर जाऊन चालत नाही. कितीही घड्याळाच्या काट्यावरती परमार्थ प्रपंच केला, कितीही घड्याळाच्या काट्यावरती प्रपंच केला, पुन्हा शेवटी जाताना सुद्धा भगवान परमात्मा घड्याळाच्या काट्यावरच बरोबर. अहो ताट वाढून घेतलेलं होतं, असं घास हातामध्ये मोडला, एवढ्यातच डोळे पांढरे झाले. असं किती जणांचं तरी आजपर्यंत ऐकलेलं आहे. पण असा महात्मा या विश्वामध्ये याहून निराळा चरित्र दाखवणारा तो देवाला सांगतो, या तिथीला मी जाणार, आम्हाला सांगितलं जातं या दिवशी आम्ही निघणार, आणि त्या दिवसाला त्यांनी ठरवलेल्या वेळाला देह ठेवता येतो किंवा ठेवला जातो. हा अनेकांचा अनुभव आहे. त्याला परमार्थ मार्ग म्हणायचा. सांगितलं का नाही महात्म्यांनी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, काम संपलं आता आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी. वाढ वेळ झाला, वैकुंठा श्रीरंग हे थोडक्या काळामध्ये असत. किती जन्म प्रपंच केल्यानंतर सदेह वैकुंठाला जाता येईल सांगा? किती जन्म? पण एक जन्म श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार केलेल्या परमार्थामध्ये व्यतीत केला तर सदेह वैकुंठाला जाता येतं. हा तुकोबारायांचा जिवंत उदाहरण भाव आमच्या समोर प्रगट आहे. नुसतं विमान पाठवून दिलं नाही, कुठे आहेत बुवा म्हणजे स्टँडवर उतरलोय, गाडी पाठवून दिली या, असं नाही. मग स्वतः भगवान परमात्मा स्वतः उतरले आणि तुकोबारायांची पूजा केली देवानं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केले, न त्यागे ते दिव्य लोकाशी नेले. असू दे, हे काय तुकोबारायांच्या प्रयाण काळाचं वर्णन. सहसा महात्म्यांच्या प्रयाण काळाचं समाधीचं वर्णन चिंतनामध्ये जास्त घ्यायचं नाही. त्याच्याकरता विशेष दिवस आहे, त्या दिवशी काय असं. आणि योगायोग असं व्हायला नको. आम्ही कीर्तनामध्ये समाधीचं वर्णन केलं आणि दुसऱ्या दिवशी कोणतरी वारकरी गेला, असं व्हायला नको. बरं कुणी ईश्वराशी संलग्न हो पाहणारा देव घेऊन गेला तर ठीक आहे, पण बुवाच नेला तर काय करायचं? पुन्हा माघवारीचा पर्व का इकडं इचलकरंजीमध्ये पुरायचा का भालेवाडीत नेऊन जाळायचा? मोठी पंचायत आहे. ते बाँड्रीवर मेलेल्या माणसाचा हाल असतात ऍक्सिडेंटमध्ये. बाँड्रीवर जर ऍक्सिडेंटमध्ये एखादा माणूस पडलेला असेल तर ज्या बाँड्रीकडचं पोलीस अगोदर येते ना, ती आपल्याकडून पलीकडे ढकलून देते. ते बाँड्रीवर अवघड असतं. तसं बुवानं पंढरपुरात मरणं वेगळं, आळंदीत मरणं वेगळं, दिंडीत मरणं वेगळं, देहू पैठणला मरणं वेगळं, आपल्या आपल्या गावात मरणं वेगळं, आणि कीर्तनाला गेल्यावर मरणं वेगळं. होय का नाही? काय नाही, पंढरपुरात 4 महापर्वाच्या ठिकाणी दिंडीत यावं, नाहीतर आपल्या आपल्या गावात यावं. इचलकरंजीत मराय नको रे बाबा. का मेलं की पुन्हा आमच्या नावानं तुम्ही धर्म चालू करता. पुन्हा ही आजची तिथी आनंदबुवाची पुण्यतिथी आहे, त्याच्यामुळे आम्हाला नकोच ते. विठोबार थोडक्या काळामध्ये समाधानाची प्राप्ती. 1 तास उरला खटवांग रायाची, भाग्य दशा कैशी. प्रपंचातली जी प्राप्तीची अपेक्षा आहे 1 तासामध्ये नाही पूर्ण होत, नाही होत.
आणि तिथं सगळ्यात मोठं आडवं उभं राहिलेलं असतं ते प्रारब्ध आडवं उभं राहिलेलं असतं. अथक परिश्रमातून नाही, संपूर्ण जीवनामध्ये नाही, ते 1 तासामध्ये कसं प्राप्त होईल? जे खटवांग रायाला 1 तासामध्ये प्राप्त झालेले आहे ते गणिकासारखीला आमच्या आजामेळासारख्याला काही क्षणामध्ये प्राप्त झाले. काय पोपट पाळला होता आणि नाव काय ठेवलं? राघव. कशाचं? पोपटाचं नाव राघव ठेवलं. आणखीन सुद्धा आमच्या भागामध्ये जनावरांची नावं, घरच्यांची नावं, देवाची, धर्माची ठेवली जातात. बैलाला सुद्धा जोडी सारखी दिसायला असेल ना तर राम लक्ष्मण म्हणतात. राम लक्ष्मण म्हणतात. बळी कृष्ण म्हणतात. हे भागवत ग्रंथानं सांगितलंय, कुठल्याही प्रकारातून ईश्वराचं नाव मुखामध्ये यावं पुण्य देणार असतं. निमित्तानं एखाद्याची हेलना करण्याकरता जरी मुखातून देवाचं नाव आलं तरीही पुण्य देतं. त्याचा प्रभाव असतोय. विष जाणून बुजून पोटात घेतलं काय आणि चुकून पोटात गेलं काय? विष म्हणणार का मारायला नको? विष म्हणजे विष. तसं ईश्वराचं नाव आहे. म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती हा सिद्धांत ज्ञानोबरायांनी आम्हाला कळायसारखा सांगितलं. ते आता थोडी पिढी सुशिक्षित निघाली का नाही? काय म्हणायचं? एज्युकेटेड. बरोबर का? हा, हो हो हो. म्हणजे सगळं शिकलेली, सगळं शिकून संस्कृती मातीत घातलेली असली आणि मग तसली नावं हुडकून काढायची. आमच्यासारख्याला महिनाभर संहितेत गीता घोकल्यासारखं नाव घोकावं लागतं तेव्हा एकदा बरोबर येत. काय अर्थ आहे सांगा? एलेक्सी, गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे काय? हा, गॅलेक्सीचा अर्थ काय? हा, कोण आहे इंग्लिश मीडियम? कोण? काय मग पोराचं नाव ब्रह्म ठेवल्यावर चालत नाही का? निमित्तानं मुखामध्ये नामस्मरण करा. ते श्लेष्मा, श्लेष्मा, श्लेष्मा. एक प्रमाणे तुकोबरायांचं बघा तुम्हाला अर्थसंगती कशी लागते. खोबरियाची वाटी झाले आयशे मुख, गळतसे नाक श्लेष्मपुरी. श्लेष्म म्हणजे शेंबूड आणि श्लेष्मा म्हणजे शेंबडी. चला, नाम सिद्धांताचा विशेष महिमा अंगीभूत झाला आणि देहातून प्राण जात असताना निमित्त पोपटाचं करून मुखामध्ये राघवाचं नाव आलं. परिणाम रामाला सोडवण्यासाठी यावं लागलं. थोडक्या काळामध्ये समाधानाची प्राप्ती. राघव 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 असं म्हणता म्हणता प्राण गेला. यमदूत आले न्यायला. तेवढ्यात विष्णुदूतांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. अजिबात हिला हात लावायचा नाही म्हणले. पापी आहे असलं तरी सगळं पाप गेलं. कशाचा आधार? गीतेचा अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. ही आता मुक्त झालेली आणि अशी मुक्त असलेली व्यक्ती नरकामध्ये जात नाही. आता ही कुठं जाणार? राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी. यमदूत म्हणले अहो हिने काय देवाचं नाव नाही घेतलं. मग म्हणले पोपटाचं नाव घेतलं. म्हणले पोपटाचं नाव काय होतं? राघव. मग पोपटाचं नाव राघव ठेवायच्या अगोदर कोण राघव होऊन गेला सांगा? कोण होता राघव? रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव. कितला राघव? रघुपती राघव राजा
राजाराम पतित पावन सीताराम. ते ईश्वराला मिसळायचं नाही त्याच्यामध्ये. हा. नीट ग्रंथामध्ये काय आहे ते बघायचं मग म्हणायचं. बाहुन या ग्रंथ करावे कीर्तने ही नियम आहे. ईश्वर अल्लाह तेरो नाम. मग एका देवळात पूजा का नाही होत? मान्य आहे आम्हाला, ठीक आहे ईश्वर अल्लाह तेरो नाम. मग आम्ही येतो की पूजा करायला तिथं? चालणार आहे का? नाही चालत तर मग नाही चालवायचं. उगाच काहीतरी महात्म्यांची वचनं मोडामोड करायची नाही. गणिकेनं पोपटाचं नाव राघव ठेवायच्या अगोदर एक राघव आहे, रघुपती राम राजा. तसं इकडं अजामेळानं पोराचं नाव राघव पोराचं नाव नारायण ठेवण्याच्या अगोदर एक नारायण. नराचा समुदाय जाण. काय काहीतरी ओवी भागवतामध्ये. त्याशी नार म्हणती जाण, नराचा समुदाय गहन. त्याशी नार म्हणती जाण, त्याचे जे आयन त्याला म्हणायचं नारायण. जरा काही चूक झालेली असली तर घरी गेल्यावर दुरुस्त करा ओवीची, आणि पुन्हा मलाही सांगा. या संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारणीभूत असणारे जे तत्व ते नारायण, सर्वत्र सदा सम असणार ते. याच्या पोराचं नाव नारायण ठेवायच्या अगोदर आहे, कायम असत आणि पुढे सुद्धा राहत. आणि म्हणून क्षणामध्ये अखंड समाधान प्राप्त व्हावं अशी स्थिती जीवनामध्ये निर्माण झाली. याला म्हणायचं परमार्थ मार्ग. पण अपेक्षित समाधानाची प्राप्ती होत नसेल तर त्या योग्यतेच्या व्यक्तीच्या समोर हात पसरल्याशिवाय आम्हाला तिथपर्यंत पोहोचणं शक्य अजिबात नाही. म्हणून तुकोबारांच्या अंतकरणामध्ये हा भाव आहे की ईश्वराला प्राप्त करून घेण्याकरता माझ्या जवळचं जर बळ कमी पडलं तर हे महात्मे मला उचलून कमरेवर घेतील आणि तिथपर्यंत नेतील. आधार आहे ना हा. आम्ही परमार्थ मार्गामध्ये कमी पडलो तर आम्हाला उचलून घेऊन तिथपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार कुणाकडे? कुणाकडे? भागलिया मज वाहतील कणी, 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 भागलिया मज वाहतील कणी. त्यांची आणि डोळे सर्व सुख, त्यांची आणि डोळे सर्व सुख, त्यांची आणि डोळे सर्व सुख, त्यांची आणि डोळे सर्व सुख. त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, माझे हित करती सकळ, त्याची 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 माझे हित करती सकळ. भागलिया मज वाहतील कडी, त्यांची याने जोडे सर्व सुख, त्यांची याने जोडे सर्व सुख. भागलिया
प्रपंचामध्ये पर्याय आहे. तुम्ही अडकलात, अडचण निर्माण झाली तर मोठा पर्याय. प्रपंचामध्ये काय कराल? प्रपंचामध्ये तुम्ही अडकला, कुणाशी तुमचा परिहार घेऊन जाणार सांगा? मला याच्यातून सोडवा म्हणायला. कुणाच्या जवळ जायचं? जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं. इथला राजा पण दुःखी आहे, इथला रंक पण दुःखी आहे. इथं ज्याच्या घरामध्ये चूल पेटत नाही तोही दुःखी आहे, आणि ज्याचं आज पेटवलं तर पुढल्या वर्षीपर्यंत विजणार नाही तो सुद्धा दुःखी आहे. का? एक संध्याकाळी खाऊन झोपल्यानंतर झोपता झोपता तो दुःखी आहे, तो म्हणतो आता उद्या सकाळी काय खाऊ, म्हणून दुःखी आहे. आणि एक संध्याकाळी झोपताना दुःखी आहे, तो म्हणतो आता उद्या काय काय खाऊ. बरं का? म्हणून सकाळी सकाळी दोन प्रकारची माणसं रस्त्यावर पळत असतात. दोन प्रकारची माणसं. एक अगदी सडपातळ असतं आणि एक अगदी एक पाय टाकला की सगळी सिस्टीमच हालाय चालू झालेली असते. तरी बी ते पळत असत. त्या दोघाला बी विचारायचं थांबा जरा, थांबा. ते जरा बारक्या अंगाचे ते लय पळत असत. हे डेपाळ्याला थांबा, बरं झालं थांब म्हणला असा ते बरं झालं. काय काम होतं? काय नाही, आम्हाला फक्त कारण ऐकायचे, तुम्ही का पळता? ती म्हणत बीपी आहे, शुगर आहे, 1-2 ब्लॉकेज झाले होते ते काढलेले आहेत, अनेक प्रकारचे औषधं आयुर्वेदिक वगैरे हे सगळं झालंय, पण वजन उतरत आणि वजन उतरल्याशिवाय हे रोग कंट्रोल मध्ये येणार असं निदान निघालेलं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी रोज सकाळी पळत आहे. नाही पळाय आलं तरी सुद्धा पळत. दुसऱ्याला विचारलं तू का पळतोयस? ती म्हणतो काय करावं, किती जरी खाल्लं तरी अंगाला लागत नाही. सगळं कुठून कुठं जिरतंय हेच कळना. म्हणते आपलं डॉक्टरनी सांगितलंय रोज सकाळी पळत जा. म्हणजे भूक लागेल. काय पळत जा. माझ्या इतकं पळणार गावात दुसरं कुणी नाही. एवढा पळतो पण माझं पावशर वाढत नाही. हिला पळता येईना तरी पळते पण हिचं पावशर कमी होत नाही. असं हे प्रपंचामध्ये दुःखाचं वातावरण असतं. दुःख ज्ञानोबराय म्हणतात का नाही, तुम्ही ऐकलेलं दृष्टांत आहे बघा. एक जंगलाच्या मार्गातून पलीकडे शहराला निघाला होता आणि रस्ताच चुकला. खूप मोठं जंगल, रस्ता चुकला. दिवस आहे तोपर्यंत रस्ता शोधला. ह्या बाजूने जा त्या बाजूने जा, झाडावर खुणा करायच्या, गेलेल्या रस्त्यावर खुणा करायच्या, पण फिरून पुन्हा तिथंच यायचं. खूप तळमळलं. दिवस मावळला. मग रानटी जनावराची भीती हृदयात आली की झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलं. शिदोरी होती जवळ, खाल्ली. दिवस उगवला की खाली उतरलं, दिसायला लागला. पुन्हा रस्ता शोधायला सुरुवात केली. पुन्हा रात्र झाली, पुन्हा झाडावर चढायचं. पुन्हा दिवस उगवला, खाली उतरायचं. काय मिळेल झाडाचा पाला, पाणी मिळालं प्यायचं, फळ मिळालं खायचं, पाला खायचा, पण रस्ता शोधायचा. असं किती दिवस झालं? 7 दिवस झालं. शुक्रवार होता, जागराचं कीर्तन. असं जागराचं कीर्तन करूनच गेलो होतं. ते पुढचा शुक्रवार आला तरी बी त्याला काय सापडना, रस्ता सापडना. रोजचा दिनक्रम, दिवसभर रस्ता शोधायचा, झाडावर चढायचं, पुन्हा खाली उतरायचं. 7व्या शुक्रवारी पहाटे पहाटे असं समोरचं थोडं थोडं दिसत होतं आणि त्या दिसण्यामध्ये त्याला समोरून एक माणूस चलत आलेला दिसला. किती आनंद झाला सांगा.
तेव्हा म्हणला इथं जर टाळ पकवाद असताना तर उड्या मारून मारून प्रमाण म्हणलं असतो नाही या आनंदाशी जोडा मोडा. लोटांगणच घातलं. महाराज देवासारखे नाही, प्रत्यक्ष देव होऊन समोर आला आणि तेही सकाळी पहाटे पहाटे रामाच्या पाऱ्यामध्ये राम भेटल्यासारखं वाटतंय. कुणाला? अगदी शबरीला राम भेटल्यासारखं आता मला वाटतंय. ते म्हणला नेमकं काय झालं? 7 दिवस झालं चुकलंय. शुक्रवार आणि आज शुक्रवार उगवलाय पुन्हा. रोज रस्ता शोधतोय पण रस्ता सापडत नाही. असं म्हणल्याबरोबर त्या माणसानं त्याला असं वडून घेतलं, कडकडून मिठी मारली, मोठमोठ्यानं रडायला लागलं. ते म्हणले बाबा का रडता तुम्ही? का रडता तुम्ही? तुमचा काय कुंभमेळा चुकला का? काय झालं रडायला सांगा की. ते म्हणला बाळा तुझं भाग्य थोर, म्हणून तू फक्त 7च दिवस झालं फिरतोय. मला 7 महिने झालं वाट सापडत नाही. राणी दुखिया दुखी भेटले, तसं प्रपंचातली स्थिती तुम्ही तुमच्या दुःखाचा परिहार घेऊन समाधान वृत्ती प्राप्त होण्याकरता ज्याच्या समोर जाल त्याच्या अंतःकरणामध्ये ते अजिबात नाही, त्याच्यामुळे तुम्हालाही देत नाही. पण परिणाम काय? संगात संजा येते काम. या सगळ्या स्थिती जीवनामध्ये उभा राहतात. अवघडे. म्हणून त्या अधिकाराचं पद प्राप्त करून घेण्याकरता, हृदयाची ती स्थिती निर्माण करण्याकरता हात हा पसरावाच लागतो. म्हणून मागणं या गोष्टीला दोष कधी समजायचा नाही. काय मागावं हे कळालं की मागण्यातला दोष राहत नाही. तुकोबराय म्हणतात ना, नाही देवा आम्ही तुझ्याकडे मागू शकत, पण काय मागू शकत नाही? जे वडिलांच्या रीतिरिवाजामध्ये आहे ते आम्ही मागू शकत नाही, आणि जे वडिलांच्या रीतिरिवाजामध्ये आहे ते आम्ही मागू शकतो. काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. मागणे हे अमानुचित, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित. वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत
काही मागणे हे आम्हा अनुचित काही मागायचं नाही, पण उचित दे. परमार्थास पोषक जे आहे ते महात्मा आणि भगवंताकडे सारखं मागावं, सारखं मागावं, चकारात्मक मागावं. मला हेच दे, तुका म्हणे हेची दे. मागणे ते एक असं सारखं देवाला धारेव धरून मागं लागावं, द्यायलाच पाहिजे. का? आमचा अधिकार आहे, अधिकार. अपराध नाही, अपराध नाही, अधिकार आहे तो. मागणं हा भक्ताचा विशेष असणारा अधिकार आहे, पण त्याच्याकडे मागावं ज्याची उपासना चालू आहे. कुणाकडं पांडुरंगाची वारी करायची, दर्ग्यात जाऊन नवस करायचा जमणार नाही. पांडुरंगाची उपासना करायची आणि कुलदेवीला म्हणायचं मी 4 पायाचं कापीन, माझं बरं होऊ दे. जमणार नाही, तुकोबरायला ते मान्य नाही. तुझे दास करू आणि का मागू खावया, मागू खावया, भिक झाले तिने, भिक झाले तिने पदपत्या. हे दास करू आणि का मागू खावया, का मागू खावया. भिक झाले तिने, भिक झाले तिने पंढरी राया. तुझे दास करू आणि का मागू खावया. भिक झाले तिने तुझे पंढरी राया. भिक झाले तिने माझे पंढरी राया. हे तुझे दास करू आणि का मागू खावया. भिक झाले तिने माझे पंढरी राया. भिक झाले तिने माझे पंढरी राया. अधिकार आहे. ज्या मालकाच्या घरात कामाला आहे, अडचणीच्या वेळी त्याच मालकाच्या समोर हात पसरावा. अधिकार आहे, आमचा विशेष अधिकार. अरे इथं कीर्तन ऐकायला आलेल्या कुठल्याही पोरानं किंवा कुणाच्याही पोरानं त्याच्या बापाकडे मागायचं का आमच्याकडं? ते पाया पडायला आलं की त्याने पाय धरायचे, महाराज पाय सोडणार नाही का, मला बॅग पाहिजे. कसली? तुमची कॉलेजला जायला. कॉलेजला जायला माझी म्हणले तर लगेच त्याच्यात काय 2 धोत्र ज्ञानेश्वरी, दुसरं काय माझ्या पिशवीमध्ये. तुमच्या मनात आलेली रक्कम माझ्या प्रारब्धात असलेली बी नाही, तुमच्या मनात आलेली. ह्याच्या पलीकडे आमच्या पिशवीत काय सापडायचं? म्हणून कितीतरी वेळा माझ्या तोंडाकडे बघून माझी विसरलेली पिशवी आणून दिली जाते. महाराज आवडे हे तोंडावर बराच खेळ होतो. कधी कधी तर चोर उघडून सुद्धा बघत असेल, त्याच्यात लाल वस्त्रातली ज्ञानेश्वरी दिसली म्हणजे ही ब्याद आपल्याकडनं, हे ग्रंथ आणि ग्रंथ वागवणारा तू, असंच राहा, असंच राहा. आमच्या चुलत भावाने माझा मोबाईल घेतला एक दिवशी, करमणूक म्हणून. तासभर बटन दाबत होत, पण सारखं टाळच वाजत होता. त्यांनी गादीवर असा जोरात मोबाईल आपटला. हे घ्या म्हणला. काय झालं? काय म्हणला? सगळ्या टाळच खनखन वाजत्यात म्हणला. दुसरं काय नाहीच त्याच्यात. बरं, आपल्याला अनेक तसला कोण भेटला नाही घुंगराच्या तालावर. तसलं काय आपल्या मोबाईल मध्ये बी तसलं घुसत नाही. मग परिणाम अधिकार आहे. अपत्यानं आई बापाकडे लढीवाळपणानं मागावं. चला, पोरानं आई बापाकडे मागायचं, बायकोनं कुणाकडे मागायचं? बायकोनं
आता एखाद्या वेळेस तुमच्या मुलानं माझ्याकडे काय मागितलं तर ठीक आहे, पण तुमच्या बायकोनं माझ्याकडे मागितलं तर अजिबात बरं नाही. अहो तुम्हाला माहितीये का, हे विष खूप गहाण आहे, अतिशय कठोर आहे, आणि याच्यात ब्रह्मादिकासारखे सुद्धा अडकलेले निसतायला त्यांना वाव मिळाली नाही. माझ्यासारख्या बुवाचं काय घेऊन बसला. त्याच्यामुळं काही मागणीत मागणं देवाला. स्त्रियांचा तो संग नको स्त्रियांचा तो संग नको नारायणा, संग नको नारायणा, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाषाणा मृत्यू द्यायचा, काष्टाया पाषाणा मृत्यू द्यायचा, काष्टाया पाषाणा मृत्यू द्यायचा. आता प्रमाण दिले का नाही. आता असं करायचं, आनंद बुवाला कुणाच्या संसारिकाचा उमरा ओलांडून द्यायचा नाही, आणि जरी दिला तरी घराकडून उपाशी आल्यानंतर चांगला रातच्या 10 वाजूस्तर बोंबलत फिरवायचा. पाण्याचा घोटही प्यायला द्यायचा नाही, आणि मग कुणाच्या तरी घरात न्यायचा. कशाला, तिथं कशाकडे बघल आता. भाकरी करन, भाकर कोण, ह्याची आई येऊन करेल का इथं, कोण करल. याचा अर्थ असा घ्यायचा नाही प्रमाणांचा की तुकाराम महाराजांनी स्त्रियांचा विरोध केला. कुठल्याही महात्म्यानं विरोध केलेला नाही, आणि कुठल्याही साधकाला स्त्रीचा विरोध करून जमणार नाही. फक्त अंतःकरणातली वृत्ती बदलायचं एवढं काम आमच्याकडे. पराव्या नारी माऊली समान, नामदेवराय म्हणताय का नाही, पराव्या नारी रुक्मिणी समान. या वृत्तीमध्ये स्त्रीकडे बघितलं की मग बुवाचा बी पाय घसरत नाही, आणि त्याला बी टायमाला भाकर खायला मिळते. अवघड आहे. असू द्या, हा विषय कीर्तनाच्या वेळेमध्ये धरायचा. आपलं वैयक्तिक घरचं होतं, घरचं कशाला कीर्तनात घ्यायचं म्हणते. विठोबा हरिदासानं उन्हा जीवन जगायचं नाही. आम्हाला प्राप्त असलेले आमचे खरे मायबाप हे निमित्त कारणानं काही प्रारब्ध योगापर्यंत जिवंत राहणार आहेत, पण त्यांना मृत्यू का नाही, मृत्यू अटळ त्यांनाही आहे. पण हरिदासानं घराचा उंबरा ओलांडला की प्रत्येक घरामध्ये आई आणि बाप दिसली पाहिजे. आम्हा हरिदासाची उणे काय, घर घर बाप घर घर माय. म्हणून इथं तुम्ही सगळेजण बसलेले माझे कोण आहेत, कोण आहेत. मी तुमची इस्टेट नाही मागून घेणार. ते पोरग म्हणलं की द्यावं लागलं असं वाटेल ना तुम्हाला, असं अजिबात काही नाही बरं का. आलं गेलं म्हणजे भाकर वाढली तर लई झालं. आणि तसं तुम्हाला वाटतच असेल पोराला जरा थोडा आपला हक्क काही द्यावा, तर कीर्तन झाल्यावर 2-2 हजार रुपये द्या. बरं काय, हे घरचा विषय बरं का, आपला कीर्तनातला नाही, घरचा विषय. कारण आपत्याला माय बापाकडे मागण्याचा अधिकार आहे, आणि स्त्रीला पतीकडे मागण्याचा अधिकार आहे. बायकोनं घरामध्ये काय संपलंय हे जर नवऱ्याला सांगितलं नाही तर काय होईल. उत्तमरित्या प्रपंचाचा गाडा चालणार नाही. मुलाचं उत्तमरित्या संगोपन, पोराला काय अपेक्षा आहे हे जर त्यांनी बापाला नाही सांगितली, आई बापाला नाही सांगितलं तर होणार नाही. तसा आमची नाती पांडुरंगाच्या बरोबर असताना कधी प्रसंग पडला तर तो आमचा पती असतो ना, आम्ही कोण असतो, त्याच्या पत्नी असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, तुझं सवे आम्ही अनुसरलो आबळा, तुझ्याशी एक रूप होऊ पाहता आहोत, आमची अवकळा करू नको. पतिव्रते जैसा आम्हा नारायण तैसा, कधी तो आमचा स्वामी असतो,
आणि आम्ही त्याचे सेवक असतात. पण सेवकानं स्वामीकडे मागणं हे काय उचित योग्य आहे. पण निरंतर या लागे मी पिता महद ब्रह्म हे माता आपत्य पंडुसुता जगदंबरू. अगदी इथून कार्यकारण भाव संबंध देवाचा पाहिला तर देव आपला आई बाप असतो. कोण असतं? आई बाप. आणि म्हणून आम्हाला त्याच्याकडं काही हक्काचं मागत असताना मागितल्याचा दोष शास्त्र आम्हाला देऊ शकत नाही. आमचा बाप आहे, माय आहे, आणि आमच्या माय बापाशिवाय आमची वासना पूर्ण कोण करील? ऐसा न देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी. तुका म्हणे माझी पुरवी वासना होय नारायणा कोण दुजे. चौचरणी प्रमाणे का नाही? तरी म्याळवावे कोणा. तुमच्या सगळ्यापर्यंत ऐकायला जाते का? कोण कोण झोपलं? अरे 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 अरे, बाल्कनीत बसून झोपायचं म्हणल्यावर कसं होईल? बघा, आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्या माग कुणी नाही, माग लय जण येत. तरी म्या आळवावे कोणा. सगळे मिळून म्हणूया. मागणं काय एकट्या बुवाच आहे का? तरी म्या आळवावे कोणा. तरी म्या आळवावे कोणा. कोण हे पुरवील वासना. कोण हे पुरवील वासना. तुझ वाचोनी नारायणा. तुझ वाचोनी नारायणा. लावीस्तना कृपावंते. लावीस्तना कृपावंते. त्याच्याशिवाय दुसरा आमची वासना पूर्ण करणारा कोणी नाही. आणि आमच्या सुद्धा हृदयातला भाव आहे पांडुरंगा, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विण चाड नाही गोता. तुका म्हणे आता कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, माता रामो मत पिता रामचंद्र. स्वामी रामो मत सखा रामचंद्र. सर्वस्व मे रामचंद्र दयालो. नान्हे जाने नैव जाने न जाने. देवा, तुझ्याशिवाय आमचं दुसरं कुणी नाही. आमच्या अंतकरणात उपजलेली वासना तुझ्याशिवाय दुसरा कोणी पूर्ण करू शकत नाही. म्हणून पांडुरंगा, आज तुझ्याकडे आम्हाला दान मागावं असं वाटतं. आम्ही लढिवाळपणानं तुझ्या जवळ आलो. तुका म्हणे आम्ही केली लढिवाळी पूर्वावी. काय पाहिजे तुकोबाराय? कशाची अपेक्षा आहे तुम्हाला? आज एवढ्या लढिवाळपणानं तुम्हाला मागावं असं वाटतंय, काय कारण आहे? बरं, काय द्यावं तुम्हाला सांगा. प्रपंचातलं ज्या सगळ्या उणीवा आहेत त्या सगळ्या भरून काढायच्या का? त्याला किती वेळ लागला असं सांगा. घडीमोडी हेळा माते पाप पुण्य संचिता. अनेक क्षणाचा विलंबही न लागता इकडं कपाळावर असं चंदन लावलं किंवा असं भस्माची 3 बोटी ओढली सुदामाच्या, आणि परिणाम सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढे मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या विठीला गेला. शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा दिया. हे इकडं तपासलं, घरी जायच्या अगोदर अख्खा गाव सोन्याचा दिला. म्हणजे अख्खी इचलकरंजी सोन्याची. आता सुद्धा देईल देव, पण सुदामा एवढा भाव अंतकरणामध्ये धरून गेलं पाहिजे. सुदामा एवढा भाव हृदयामध्ये, सुदामा एवढा भाव असावा, आणि सुदामाच्या बायको सारखी बायको मिळालेली असावी. हे असं सूत्र जुळायला पाहिजे ना संसारिकाचं. नाहीतर 2च संख्या येत. फक्त तोंड इकडे इकडे केली की त्यांचा पर्याय मार्ग बदलतो. 3च्या समोर 3 काढलं, किती झालं?
33. तेच उलट करून मांडलं. 6च्या समोर 6 मांडलं. आता किती झालं? 66. हे 33 आणि 66 बरं असतं. माझ्या मनात नव्हतं, पण त्यांची इच्छा आपली निघाली माग. त्याला म्हणायचं 33. एका का माग येत 66. माझ्या मनात नव्हतं, पण तिची इच्छा म्हणून आलो कीर्तनाला. बरं असतं 33 आणि 66. ते 3 आणि 6 केलं. पण आता किती? 36. 6 आणि 3 केलं किती झालं? 63. दोनच संख्या आहेत. पण ठेवण बदलली का नाही? ठेवण बदलली की त्यांचा प्रभाव वेगळा निर्माण होतो, किंमत वेगळी निर्माण होतो. मग इथं 63 बी चांगलं असतं. मन मारून प्रपंच, त्याला म्हणायचं 63. पण 36 आज आनंदभावाचं कीर्तन आहे. 36 कॉपी कर. 36 ते 36 अवघड असतं. म्हणून सुदामाची बायको आहे तसली बायको असावी वारकऱ्याला. दोन्ही पर्याय आहेत भक्ती मार्गामध्ये. एक तर एकनाथ महाराजांच्या बायको सारखी बायको मिळावी, नाहीतर तुकाराम महाराजांच्या जिजाबाई सारखी बायको मिळावी. त्याच्याशिवाय देव लवकर वारकऱ्याला भेटत नाही. त्याहून विशेष आता काय एकनाथ महाराजांच्या बायको सारखी आणि सुदामाच्या बायको सारखी बायको मिळेल ह्याची अपेक्षा धरायची. ज्याला जसली मिळेल तसली तुकाराम महाराजांच्या आवली सारखी असली तरी देवानं प्रसाद म्हणून दिलेला आहे. यायचं पत्रात आपलं कळकट मळकट आणि कामाला बळकट. नाही तर कोण आता तुम्हाला देखण्या तरी द्यायला लागलेलं आहे तेव्हा बसला. आमचं झालं गेलं गंगेला मिळालं. आता त्या गोष्टीतनं पांडुरंगाने आम्हाला पार केलं. तुका म्हणे कृपा निधीने आपण उतरी नावेमध्ये असं. चला लढीवाळपणानं आज तुकोबार आहे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा अधिकारानं तुझ्याकडे काही मागत असेल तर आता एक द्यावं लागेल तुला. आम्हाला ह्या प्रपंचातल्या गोष्टीत आसक्ती अजिबात नाही. आम्ही सगळं आता जाळून निवांत अंगणामध्ये बसलेलो आहे. जाळोनी संसार बैसलो अंगणी. जसं मनाला येईल तसा आता परमार्थ मार्गामध्ये उड्या घेत आहोत. त्याची अंतःकरणामध्ये आस शिल्लक राहिलेली नाही, पण नित्य नित्य तुझ्या प्राप्तीची आस सतत राहणार आहे. ती तळमळ हृदयातली कधीही स्थिर शांत होणार नाही. त्याकरता म्हणून आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणारा काही प्रारब्ध भोग आहे तो आमचा आम्ही भोगू. तुझ्या मस्तकावर त्याचं कारण नेणार नाही. परंतु या प्रसंगाला तुझ्याकडे आम्ही एक आज दान मागणार आहे. ते दान म्हणजे हृदयामध्ये तुझं दृढ ध्यान आणि मुखामध्ये अखंड नाव राहावं. ही तुझ्याकडे आम्ही लढीवाळपणानं मागत आहे. म्हणून अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, होईल तो भोग भोगेन आपुला. मोठा सिद्धांत आहे. आमचा जसा भोग असेल तसा आम्ही भोगू. न घाली विठ्ठला भार तुझ, परंतु तुम्हा पासाव हे चितसे दान, अंतरीचे ध्यान मुखी नाम. थोडं उर्वरित याचे जीव अभिमाने सेवाधने बळकट. नामाच्या अधिकारामध्ये जीवन बळकट रूपामध्ये घालवायचं. बोलू नका 5 मिनिटं फक्त. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन असे सांगून कितीतरी मेले गेले मेले. हॅलो मेले. हॅलो. आम्ही सुद्धा मरणारच. नाही मिरवलं तर तुम्ही मारणारच. येत कीर्तन हे नाम घोष निर्लज्ज करीती हरीचे दास. याला म्हणायचं कीर्तन. असो
तुकोबराय अत्यंतिक लढीवाळपणाने आणि पांडुरंगाच्या बरोबर संवाद साधत असताना अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी एक विशेष अशी उपजलेली भूमिका आहे परमार्थ मागण्याची. ती म्हणजे देवाची आठवण हृदयामध्ये निरंतर मागतात आणि मुखामध्ये सतत नामस्मरण मागतात. प्रथम चरणे होईल तो भोग भोगीना पुला. कर्मसिद्धांत अति कठोर आहे, प्रारब्धाची गती गहन आहे, जे देवालाही चुकत नाही. देव कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने परिपूर्ण, परंतु या सृष्टीतल्या काही नियमाच्या बाह्य आचरण देवाला करता येत नाही. त्याच सूत्रबद्धतेमध्ये त्याला जीवन जगावं लागतं. महात्मा संचित प्रारब्ध क्रियामान भोग याच्यामध्ये कधीही सापडत नाही, पण जगाला योग्य दिशा दाखवण्याकरता त्याला भोगतोय असं दाखवावं लागतं. पण आम्हाला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. भोगतो त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणार सारखी ठाके ज्ञानोबराय म्हणतात. जसं होणार आहे प्रारब्ध योगामध्ये तशी बुद्धी चालणारच. फक्त काय हरिस्मरणामध्ये हरीच्या ध्यानामध्ये असलं तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे. परिणाम काय होतो? प्रारब्ध भोग भोगण्यामध्ये ईश्वर साह्य होतो, चुकत नाही. साह्य केल्या हरिहराशी प्रारब्ध कोणाशी कळेना. झाले आता झाले. तुम्ही किती बी थांब म्हणला तरी आता थांबत नाही. प्रारब्ध कोणाशी टळेना. का आलात? प्रारब्ध टळेना. प्रारब्ध एकच प्रश्न फक्त, असं चरित्र वर्णन आहे. राजा दशरथानं आपल्या डोक्यावरील टोप उलटा लागलेला बघितला, म्हणजे थोडासा झुकलेला बघितला. उलटा म्हणायचं ते तिरका लागलेला बघितला आणि परत टोप काढून ठेवला तर कानाजवळचा एक केस पिकलेला दिसला. किती? एक. बर का, फक्त एक. खूप गमतीचं आहे हे. आणि एवढा एक केस पिकलेला बघितल्या बरोबर लगेच सुमंत प्रधानाला बोलवलं आणि सांगितलं, योग्य मुहूर्त शोधा आणि रामाचा राज्याभिषेक करून टाका. मी आता राज्यकारभारातून निवृत्त होत आहे. कधी? एक केस पिकलेला. कधी? एक केस पिकलेला. कधी? ही तर सगळी पिकू द्या, पिकून लगेच काळ. किती बी काळ करा तुम्ही, किती बी काळ करा, जग फसल. आमचा पांडुरंग सुद्धा फसल, जरा भोळा आहे म्हणून बर का, पण काळ फसत नाही. ती म्हणतो तू किती बी काळ कर, तुझं कवा काळ करायचंय ते माझ्याच हातात. परिणाम बघा, सगळ्या अयोध्येमध्ये गलबल उडाली. राम राजा होणार, राम राजा होणार, राम राजा होणार. आत्यंतिक सुख, आत्यंतिक आनंद. राम राजा झालेला पाहायची अपेक्षा, त्याची तीव्र तळमळ राजा दशरथाच्या अंतःकरणामध्ये. माझा पोरगा माझ्या डोळ्यात, त्याचा राज्याभिषेक होणार, माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार. काय अपेक्षा आहे? रामाला राजा झालेलं पाहण्याची अपेक्षा आहे राजा दशरथाची. पण परिणाम प्रारब्ध घाला एवढ्या तीव्र घातेनं पडला राजा दशरथाच्या जीवनामध्ये. रामाला 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. याच्या सगळ्यांचं प्रारब्ध आलेलं आहे. राम आहे, रामाचा बंधू आहे, रामाची पत्नी आहे, रामाचा बाप आहे, रामाची आई आहे. कर्म सिद्धांतामध्ये या सृष्टीतलं कुणीच चुकलेलं नाही, चुकणारही नाही. काय अपेक्षा आहे राजा दशरथाची? राम राजा झालेला पाहण्याची अपेक्षा आहे. मिळालं पाहायला?
ठीक आहे, 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर रामाचा राज्याभिषेक झाला. आम्ही अभंग गायले, झाले राम राज्य कायवणे आम्हासी, धरणी धरे पीक गाई ओळल्या म्हैसी. पण 14 वर्षानंतरही राजा राम झालेला दशरथाला पाहायला मिळालं. याला म्हणायचं भोग. चौघे पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. राजा दशरथाला, कोण आहे राजा दशरथ? परब्रह्माचा बाप या भूमिकेमध्ये जीवन जगणारा महात्मा आहे. पण त्याच्या जीवनामध्ये त्यांनी धरलेली अपेक्षित भूमिका त्याला डोळ्यानं पाहता येत नाही का? भोग. असं अनंत भोग असतील आमच्या हातून घडलेले, ते आम्हाला भोगावे लागतील. तुकोबाराय म्हणतात, मी भोगीन, त्याचं तुझ्या मस्तकावर काही ओझ ठेवणार नाही. पण एक ओझ माझं तुझ्या मस्तकावर कायम असणार आहे, ते म्हणजे समाधान प्राप्ती करता, ते म्हणजे परमार्था करता. आणि याच्याच करता म्हणून साधू संतांच्या पायावर सतत लोळण घालून मी तुझा हात हातामध्ये धरलेला आहे, किंवा त्यांच्या माध्यमातून माझा हात मी तुझ्या हातामध्ये दिला. म्हणून तर भार घालून निवांत राहिलोय. घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हारी उपेक्षेना. सारखाशी लोळण घातलेले चरणावर, द्या मला त्याच्या ताब्यामध्ये, द्या ताब्यामध्ये. आणि निरविले संती, विठोबाशी तुझे माझी सांगळ घातलेले देवा. तर प्रारब्ध भोग मी भोगीन, तुझ्या मस्तकावर द्यायचं नाही. परंतु तुला एक करावं लागेल. मी आज तुझ्याकडे जे दान मागतो, ते दान परिपूर्ण मला द्यावं लागेल. काय दान आहे? तुम्हा पासाव हे इच्छितसे दान, अंतरीचे ध्यान, मुखी नाम. माझ्या हृदयात सतत तुझं ध्यान निरंतर असावं आणि मुखामध्ये अखंड चिंतन असावं. ते देईल तो श्रम देवो काळ, असं प्रमाणे नाही. तुका म्हणे मुखी, तुका म्हणे मुखी असो तुझे नाम. देईल तो श्रम देवो काळ, सरलिया भोग येईल शेवटी. पाया पेया भेटी अनुसंधाने. तिसरं चरण काय? गर्भवासातून मुक्त होण्याकरता मी तुझ्यापाशी तळमळ करत नाही, सारखं घाला मला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. आणि अनेकांचं कसलंही भय माझ्या पोटामध्ये मी धरत नाही. पण तू मला ते दान द्यावंस. ते जर मला मिळालं तर मला ते आत्यंतिक मोठं असेल. देणं तुझ्या करता म्हणून खूप लहान आहे, पण ते मला प्राप्त होणारा अतिशय विशेष मोठं असेल. हे प्राप्त झाल्यानंतर पांडुरंगा, तुझ्या मायबापांच्या चरणासमोर, तुझ्या समोर, तुझ्या अंगणात मी सतत नाचत राहील, आनंदानं उड्या घेईन. तुका म्हणे घेईन उड्या, चांडीनं पुड्या भावना. पण तेवढं दान मला दिलं पाहिजे. झालेली सेवा तुम्हाला सर्व महात्म्यांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला थांबूया. थोडा वेळेच्या अभावानुसार आपल्या सगळ्यांना तिथपर्यंत जाता आलं नाही. जाण्याचा प्रयत्न करूया. बघा काय योगायोगानं माऊली मंदिरातला मागणीचा दिवस माझ्याकडेच आहे. आणि ह्याच्यातलं काही निमार्द राहिलेलं तिकडं, एकाच बाजारात सगळं उडवलं तर पुन्हा काही कावं असं आहे. म्हणून तुम्हा पासावं हे इच्छित शेदान, अंतरीचे ध्यान, मुखी नाम. हरिभक्ती पारायण श्री राजाराम जाधव महाराज.